कुठल्याही महिलेचा अपमान होऊ नये, महाराष्ट्राची आणि देशाची खरं तर ही संस्कृती आहे आजपर्यंतची। आज ज्या प्रकारची टीका केली गेली त्यानंतर तुम्ही जाहीर माफी मागणार का आणि दुसरं म्हणजे पोस्ट डिलीट करणार का? बालाजी, माफी मागायला आम्ही सावरकरांच्या विचारधारेचे नाहीयेत। नंबर 1, आम्ही गांधींना मानणारे आहोत आणि गांधींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आम्हाला गांधीवाद शिकवायची गरज नाहीये। नंबर 1। नंबर 2, ही पोस्ट शालीनतेनं लिहिल्या गेली आणि शालीनतेनं ऐका ना, सावरकरावर चर्चा नंतर करू, मला माझं पूर्ण करू द्या। आम्हाला व्हायचं पण नाहीये अजितजी, मुद्दा पूर्ण होऊ द्या। बालाजी बोला। ऐका, सावरकर आम्हाला व्हायचं पण नाहीये, आम्हाला ब्रिटिशांचं तळवे चाटणारं व्हायचं नाहीये, तुम्ही होत बसा। त्यामुळं आमचे अध्यक्ष माफी मागणार नाहीत, पोस्ट डिलीट होणार नाही, याचं आत्मचिंतन करावं राष्ट्रवादीने आणि सुनेत्राताईंना यातनं बोध घेऊन अशा प्रकारे त्यांच्यावरती आम्हाला त्यांना राजधर्माची आठवण करून द्यावी लागली। त्यांनी गुंगी गुडियेतनं बाहेर निघून त्यांनी दुर्गा होऊन दाखवावं आणि धनंजय मुंडेंसारखे, प्रफुल्ल पटेलांसारखे जे त्यांनाच गिळण्यासाठी बसलेले नेते आहेत त्यांना बाजूला सारून या राज्यामध्ये सक्षमपणे प्रशासन चालवून दाखवावं। आम्ही ताईंचं अभिनंदन करू, पण आम्ही माफी मागणार नाही, आम्ही सावरकर नाही। बरं, बालाजी गाडे पाटील, वैशालीताई आणि अजितजी, आपल्या वेळेची मर्यादा आहे, मात्र आज चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते, क्षेत्र कुठलंही असू दे मात्र महिलांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही। आज ज्या प्रकारचं थेट आव्हान हे सुनेत्रा वहिनींना देण्यात आलेलं आहे। सुनेत्रा वहिनी यांनी आजपर्यंत केलेलं कार्य, यापूर्वीची सामाजिक कार्यकर्ता म्हणून असलेली त्यांची ओळख, अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम पाहणं असेल किंवा येत्या काळामध्ये दुर्गेचं रूपही कदाचित त्या दाखवतील, मात्र कुठल्याही महिलेचा अपमान करणं हे कितपत योग्य अयोग्य हे राज्यातल्या जनतेनं देखील ठरवावं, कारण जनता सुज्ञ सगळं पाहत असते, सगळं लक्षातही ठेवत असते। तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद, तुम्ही चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती आपापली मतं